राज्यामध्ये काय स्थिती आहे हे तर आपण पाहतोय, मात्र यासोबतच युद्धाच्या झळा या भारताला कशा बसतायत त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। वर्ध्यातील हिंगणघाट इथल्या नांदगाव चौकामधील 5 हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई। हॉटेलमधून 7 घरगुती सिलेंडर जप्त। अन्न पुरवठा विभागाची कारवाई। मुंबईच्या वरळीमध्ये घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरची अवैध विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। वरळी नाका इथल्या सुरजी वल्लभदास चाळ परिसरामध्ये शिधावाटप विभागाची मोठी कारवाई। नागपूर विभागामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार। कारवाईमध्ये 110 सिलेंडर जप्त तर 5 गुन्हे दाखल। 163 गॅस वितरकांच्या गोदामांची तपासणी। काळा बाजार रोखण्यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा विभागाची धडक कारवाई। नागपूर विमानतळावरील कॅन्टीनमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा। सिलेंडर नसलं तर विमानातील नाश्ता आणि स्टाफच्या जेवणाचा प्रश्न निर्माण होणार। कॅन्टीन चालकाकडून अन्न पुरवठा विभागाकडे सिलेंडरची मागणी। मनोरंजन क्षेत्रातही अमेरिका इराण युद्धाचा परिणाम। चित्रपटाच्या सेटवर चपातीच्या ऐवजी 5 पाव देण्यास सुरुवात। जेवणाचा मेन्यू आणखी कमी केला जाण्याची शक्यता। इंधनाच्या कमतरतेमुळे अन्नपदार्थ कमी करण्याचा निर्णय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील विद्यार्थ्यांच्या बेसवर परिणाम। गॅस टंचाईमुळे परिणाम होत असल्याचा विद्यार्थी संघटनांचा आरोप। आज पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन। एसएफआय निदर्शनं करणार। युद्धाच्या नावाखाली धुळ्यातील केळी उत्पादकांची फसवणूक होत असल्याचा आरोप। व्यापाऱ्याकडून भाव मिळत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात। 1,500 ते 2,000 रुपयांचा दर 800 ते 1,000 रुपयांवर पोहोचला। इराणमधील युद्धस्थितीमुळे परदेशात अडकलेले 25 पर्यटक नागपूरमध्ये परतले। नागपूरच्या 33 नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडे संपर्क साधला होता। 33 जणांपैकी 25 पर्यटक परतले तर 4 जणांची तिकीटं बुक झाल्याची माहिती। भंडाऱ्यामध्ये सिलेंडरची साठेबाजी करणाऱ्या 2 ठिकाणी धाडी। 37 सिलेंडरचा साठा जप्त। जिल्हा पुरवठा विभागाची कारवाई। सीएससी केंद्रावर धाड टाकून 37 सिलेंडरचा साठा जप्त।